कर्जत तालुक्यातील पादिरवाडी येथील रहिवासी असलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह चाफेवाडी येथील विहिरीत आढळून आला आहे. 3 दिवसांपासून हरवलेल्या महिलेचा मृतदेह 3 किलोमीटर अंतरावरील विहिरीत आढळून आल्याने पोलिसांनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. दरम्यान 27 फेब्रुवारी नंतर 2 दिवसांनी आणखी एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. खांडस ग्रामपंचायतीमधील पादिरवाडी येथील सचिन झुगरे यांची 22 वर्षीय पत्नी ललिता ही 26 फेब्रुवारी रोजी रात्री घरातून निघून गेली होती. किरकोळ भांडणामुळे घरातून निघून गेलेल्या ललिता झुगरे यांचा शोध लागत नसल्याने माहेरच्या मंडळींकडून नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंबा आउटपोस्ट येथे मुलगी हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. 27 आणि 28 फेब्रुवारी रोजी कळंब पोलिचीवाडी येथील ललिता यांचे आई वडील आणि नातेवाईक यांच्याकडून शोध घेण्यात येत होता. 29 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास खांडस ग्रामपंचायतीमधील चाफेवाडी येथील विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह दिसून आला होता. नेरळ पोलिसांनी तेथे जाऊन दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास विहिरीमधून मृतदेह बाहेर काढला. त्यावेळी तो मृतदेह 26 फेब्रुवारी पासून घरातून हरवलेल्या ललिता झुगरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. शेवटी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. संबंधित महिला राहत असलेली आदिवासी वाडी पादिरवाडी येथील घर आणि चाफेवाडी येथील विहीर हे अंतर 3 किलोमीटर असल्याने त्या विवाहित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे. विवाहित महिलेच्या माहेरच्या लोकांकडून हत्येचा संशय उपस्थित केला असल्याने नेरळ पोलीस ठाण्यात मृत ललिता झुगरे हिचा पती सचिन रखमा झुगरे, सासू हिराबाई झुगरे व बारकी नणंद यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम 306 प्रमाणे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या विवाहित महिलेची हत्या की आत्महत्या याचे गूढ उकळण्याचे नेरळ पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. या घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे करीत आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी आनंद सकपाळ, कर्जत. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.